विद्यापीठ घेणार परीक्षा, विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदवी घेता येणार, UGCचा मोठा निर्णय. तर आज 24 मे 2020 आज आलेल्या या शिक्षण क्षेत्रातील काही प्रमुख घडामोडी. तर सर्वात प्रथम विद्यापीठातील ज्या परीक्षा आहे या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते. तर या परीक्षेविषयी विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहे त्या संदर्भातील जी माहिती आलेली आहे पुण्यावरून, ती माहिती आता आपण सुरुवातीला बघणार आहोत. विद्यापीठ घेणार परीक्षा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचा अंतिम वर्षाबाबत निर्णय. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून शैक्षणिक वर्तुळात गदारोळ सुरू असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने लॉकडाऊनपूर्वी पूर्ण झालेल्या 60% अभ्यासक्रमावर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याला शनिवारी मान्यता दिली. यानुसार विद्यापीठाची केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार असून त्यात विद्यार्थ्यांना 50 गुणांचे पेपर 1.5 तासात सोडवावे लागणार आहे. दरम्यान इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे यापूर्वीच्या सत्र परीक्षा व चालू सत्रातील अंतर्गत चाचण्या, प्रकल्प, इंटर्नशिप याद्वारे करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने 5 समित्या नेमून कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्याला विद्या परिषदेने मान्यता दिली. यावेळी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या नव्या अभ्यासक्रमालाही मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी पदवी स्तरावर श्रेयांक गुण पद्धती लागू केली आहे. विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा 60% अभ्यासक्रमांवर जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा द्याव्या लागणार असून त्या पूर्ण अभ्यासक्रमावर होतील. या दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक विषयासाठी 50 गुणांचे पेपर असतील. हे पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 1.5 तासाचा अवधी देण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन यापूर्वीच्या परीक्षेतील तसेच आगामी परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषयांचे पेपर हे महाविद्यालयीन स्तरावर काढण्यात येतील. तसेच त्यांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या देखरेखीखाली करण्यात येतील, अशी ही माहिती देण्यात आली आहे. यंदा शुल्क वाढ नको. तर या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रस्तावित शुल्कवाढ स्थगित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेला पाठवण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषदेने ही शिफारस मान्य केल्यास प्रस्तावित शुल्कवाढीला स्थगिती मिळून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता यासोबत आणखी देखील काही प्राथमिक माहिती आलेली आहे. इतर विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड. तर कॅरी फॉरवर्डच्या संदर्भात जी माहिती आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र वगळता इतर विद्यार्थ्यांचे 50% मूल्यांकन हे चालू सत्रातील संबंधित विषयातील जर्नल्स, टर्म वर्क, मौखिक परीक्षा किंवा अभ्यासक्रमात नमूद असणाऱ्या तरतुदींच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असेल. तसेच 50% मूल्यांकन हे मागील सत्राच्या परीक्षेच्या गुणांवर आधारित राहील. त्याचप्रमाणे इतर वर्षातील विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड ही योजना लागू करण्यात आल्याने त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळेल. अशा विद्यार्थ्यांची बॅकलॉग विषयांची परीक्षा पुढे नवीन सत्र सुरू झाल्यावर 120 दिवसांच्या कालावधीत घेण्यात येईल. त्याचसोबत जे संचालक आहे परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी जी माहिती दिलेली आहे ती आता बघूयात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घेतली आहे. संपूर्ण सुरक्षित वावराचे पालन व ताळेबंद उपाययोजना आखूनच परीक्षा होतील. या परीक्षांचे वेळापत्रकाबाबत पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर दुसरी जी प्राथमिक माहिती आलेली आहे तर ॲट अ टाईम जे आहे विद्यार्थ्यांना 2 पदवी घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदवी घेता येणार आहे. UGCचा मोठा निर्णय. तर
विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGCने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदवी घेण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ विद्यार्थी एका सत्रात 2 पदवी अभ्यासक्रम करू शकतात. परंतु यापैकी एक अभ्यासक्रम नियमित म्हणजेच रेग्युलर अभ्यासक्रमाअंतर्गत असेल, तर दुसरा म्हणजे सेकंड जो कोर्स असणार आहे, दुसरा जो कोर्स असणार आहे तो मुक्त विद्यापीठातून करता येईल. म्हणजेच एक रेग्युलर तुम्ही करू शकता आणि दुसरा जो आहे तो जे ओपन युनिव्हर्सिटी आहे, मुक्त विद्यापीठ आहे, याच्यामधून करता येऊ शकतो. दोन्ही पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी येऊ शकत नाही. या प्रस्तावाला आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात असल्याचे UGCचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी 2 डिग्री अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. ते म्हणाले की 2 पदांपैकी एक नियमित मार्गाने पूर्ण करावा लागेल आणि दुसरा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. UGC लवकरच या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.